पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंढरपूर पंचायत समितीच्या टाकळी पंचायत समिती गणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा अध्यक्ष अनिल अरुण बागल यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। तसेच रोपळे पंचायत समिती गणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या पत्नी सो फुलन शशिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी गणेश पिंपळनेरकर, कृष्णा मासाळ, नागेश इंगोले, विनोद बागल इत्यादी उपस्थित होते। नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह 11 नगरसेवक विजय करण्यात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि यात मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। आता पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात देखील मनसेने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार मैदानात उतरवले आहेत आणि या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आघाडी होण्याचे जवळपास निश्चित झालं असून मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचे या दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांशी असलेले संबंध, असलेला संपर्क आणि पंढरपूर तालुक्यात मनसेच्या माध्यमातून केलेले कार्य यामुळे या दोन्ही गणातून मनसेच्या या उमेदवारांना मोठा फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे।